व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये. ओके. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन या सिरीज मध्ये आपण एकदम लास्ट टॉपिक वर पोहोचलेलो आहे. आज आपलं ह्या लास्ट पार्ट जो सपोर्टिव्ह टूल्स फॉर मॅनिफेस्टेशन ह्या नावाने मी घेतलेला आहे. त्याचं हे आजचा शेवटचा दिवस आणि आज आपल्या हा जो कोर्स आहे हा आपण इथे स्टॉप करू. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन हे नाव मी कशासाठी दिलं हे मी वारंवार सांगत आहे. आपल्या जीवनामध्ये मॅनिफेस्टेशन हे डेली होत आहे, रेग्युलर बेसिसवर होत आहे, पण हे अनकॉन्शियस लेवलवर होत आहे. आपल्याला त्याची जाणीवच नाही की जे माझ्या जीवनामध्ये घडत आहे ते सगळंच सगळं मी स्वतः काय केलेलं आहे, मॅनिफेस्ट केलेलं आहे. प्रत्येक प्रकारची सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती मी माझ्या लाईफमध्ये काय केलेलं आहे, मॅनिफेस्ट केलेलं आहे. आणि यामुळे एक गोष्ट समजण्यासारखी आहे की अननोईंगली जर मी मॅनिफेस्ट करत आहे तर मला ह्या मॅनिफेस्टेशनचं सिक्रेट समजून घेणे अति आवश्यक आहे. मॅनिफेस्ट होते कसं? एखादी गोष्ट जेव्हा आपण वारंवार 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 नोईंगली असो किंवा अननोईंगली असो त्याचा सतत विचार करतो, त्याची सतत आपण मागणी करतो, डीप कोअर मध्ये आपल्या आपल्या ते इमोशन्स सोबत कनेक्टेड असते, आपल्या फिलिंग्स सोबत कनेक्टेड असते, ती गोष्ट आपोआप मॅनिफेस्ट होते, आपोआपच मॅनिफेस्ट होते. काही लोक याला समजून करतात, म्हणजे त्यांचा कॉन्शियसनेस तेवढे अवेअर असतात की त्यांना कळते की अरे हो, ही गोष्ट तर मी काही दिवसा अगोदर याचा विचार केला होता, ही गोष्ट मिळाली कशी. आणि हे वारंवार होत आहे, जेव्हा जेव्हा मी विचार करतो तेव्हा तेव्हा मिळते. म्हणजे कुठेतरी तुमच्या विचारांचा, तुमच्या इमोशन्सचा, जसं आम्ही आता बाहेर टूरवर होतो तर नॉर्मलच जेवण चालू होतं सगळीकडे, कोणाच्या घरी गेलं काय जसं भेटलं तसं. माझ्याही मनामध्ये आणि माझ्या लहान भावाच्याही मनामध्ये एक असाच विषय निघाला की आपण यार एवढं 4-5 दिवस झाले घराच्या बाहेर फिरत आहे, एकही दिवस आपण ना हॉटेलमधला नाश्ता केला, ना कधी आपण असा विचार केला की चला आपण आज जाऊन जेवण करू. दोघांच्याही मनात विचार आला, आम्ही बोललोय. अं, गोष्ट अशी निघाली की आपल्याला कधी गरजच नाही पडून राहिली, हॉटेलपर्यंत पोहोचणंच नाही होत आहे. आणि नेमकं मी त्या दिवशी माझ्या मित्राच्या घरी गेलो. तिथे त्याच्या घरी खूप लग्नाचे हे ते विषय चालू होते आणि मी गेलो, तर त्याचं म्हणणं पडलं की एक काम कर, तू आलाच आहे, सगळं बघूनच घे आता. आणि तेवढ्यात त्याच्या घरी पाहुणे आले. जे काम माझं 1 तासात व्हायचं ते 1-2 तास रेंगाळले त्यांचे. आता त्याच्या घरून जाताही येत नव्हतं. आणि मग 1-2 तास गेले, म्हटलं एक काम करू, हे नंतर फोनवर बोलतो मी, मी आता घरी जातो. त्याची आत्या काय म्हणाले की एक काम कर, तू इथेच थांब आता, जेवण इथूनच करून जा. खूप फोर्स केला, म्हटलं चला ठीक आहे थांबून जातो आता.
आम्ही ते थोडं कुंडली वगैरे सगळं ऑरा वगैरे चेक करणं सुरू केली. भरपूर वेळ झाला, 10, 10:30. हा भाऊसाहेब गायब झाला. ते 15-20 मिनिटांनंतर परत आला पार्सल घेऊन. मला काही सामान असेल. थोड्या वेळानंतर जे जेवण आपण हॉटेलमध्ये जेवतो ते अख्खं जेवण त्यानं घरी बोलवलं. आम्ही जेवण केलं आणि घरून निघताना मग माझा लहान आणि भाऊ मी बोललो, "यार," म्हटलं, "आपण आज दुपारीच तर ही गोष्ट केली. मग 5-6 4-5 दिवस झाले आपण बाहेर आहे. नेमकं हॉटेलचं सगळं ते जे जेवण आहे, ते पूर्ण भेटलं." मॅनिफेस्टेशनच आहे. ऍक्च्युली होत कसं आहे, की याच्या मागे भावना, विचार तर आहेच आहे, भावना डीप कोअर ऑफ हार्ट, आतमधून ती मनातून निघते, की यार आज भेटायला पाहिजे. आणि त्याचे व्हायब्रेशन इतके तीव्र असते, की कुठून ना कुठून ती वस्तू आपल्यासाठी अरेंज होते. ह्याच गोष्टीला जेव्हा आपण आपल्या जॉबमध्ये, बिझनेसमध्ये, करिअरमध्ये, फायनान्समध्ये आपण अप्लाय करायला जातो, तर होत नाही. असं वाटतं की काहीतरी गडबड आहे. कुठेतरी हे बाय लक आपलं मिळालं असेल. याला मॅनिफेस्टेशन आपण म्हणू शकत नाही. पण ऍक्च्युली ते मॅनिफेस्टेशनच आहे. जेव्हा आपण पर्टिक्युलर टॉपिकवर मॅनिफेस्टेशन करायला जातो, तेव्हा आपल्या मनामध्ये भरपूर डाऊट येते. हर्डल्स, ऑब्स्टॅकल्स, प्रॉब्लेम्स, फिअर, अलग-अलग प्रकारचे निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होते. तुमचे बिलीफ आणि परसेप्शन तुम्हाला थांबवते. तुमच्या आजपर्यंत तुम्हाला आलेले नकारात्मक अनुभव जे आहे, ते तुम्हाला मॅनिफेस्ट करण्यापासून थांबवते. आणि ह्या कॉन्शियस मॅनिफेस्टेशन हेच सांगण्याचा प्रयत्न केला, की सहज होणारं मॅनिफेस्टेशन जेव्हा आपण विचारपूर्वक करायला जातो, तेव्हा ते का होत नाही? तर त्याच्या मागे असलेले हे जे रिझन्स आहे, हे फाइंड आउट करणे. आता रिझन फाइंड आउट झाल्यानंतर त्याला चेंज करणे. एक विषय आहे, जोपर्यंत तुमचं इनर सेल्फ इमेज चेंज होत नाही. इनर सेल्फ इमेज म्हणजे तुम्ही स्वतःला त्या लायकीचं किंवा पात्र समजणे, स्वतःला कॅपेबल समजणे, स्वतःला अचिव्हर समजणे. तोपर्यंत त्या गोष्टीचा उपभोग आपण घेऊ शकत नाही. मे बी खूप सारे स्कॉलर आहेत, खूप एकाहून एक टॉपर पोरं आहेत. पण आज जॉबसाठी स्ट्रगल करताय का? कारण की इनर सेल्फ इमेज अशी बनलेली आहे, की वी आर नॉट डिझर्विंग, आणि गेलं सगळं वाया. एखादा पोरगा इतका जबरदस्त आहे, एखादी मुलगी एवढी चांगली आहे, त्याची फॅमिली चांगली, ते चांगले, त्यांचं वागणं, बोलणं सगळं चांगलं. पण लग्नानंतर जे पार्टनर येते, तो विचित्रच पात्र लाईफमध्ये येते आणि होल लाईफ मेस होऊन जाते. का? का? कारण की त्यांनी पर्सनल त्यांचं डेव्हलपमेंट खूप चांगलं केलं. स्वतःला खूप जबरदस्त बनवलं. पण त्यांचे लग्नाप्रती जे इनर थॉट आहे, ते पहिलेपासूनच डिस्टर्बिंग आहे. तर त्यांनी तसाच पार्टनर अट्रॅक्ट केला, जो त्यांच्या माइंडमध्ये असा होता, की हा नाही पाहिजे. असा नसायला पाहिजे, तसाच त्यांनी अट्रॅक्ट केला. का? आणि वारंवार, वारंवार त्याचा विचार करू ती इमेज त्यांच्या माइंडमध्ये सेट झाली. तर अशा प्रकारे आपल्याला इनर सेल्फ इमेज, स्वतःच्या इनरवर काम करणे आवश्यक आहे. हर्डल्स अँड ऑब्स्टॅकल्सला रिलीज करणे आवश्यक आहे. तर हे सगळे पार्ट आपण कव्हर करत आता लास्ट टॉपिक पर्यंत पोहोचलो. आणि आता आपण एक शेवटचं, आजचा दिवस, तर आणखी काय वस्तू आपण अशा यूज करू शकतो, ज्याच्यामुळे आपल्या लाईफमध्ये ही जी मॅनिफेस्टेशन प्रोसेस आहे, हे आणखी फास्ट होऊ शकते.
पुन्हा बघा, एक शब्द मी वारंवार वापरत आहे. जितका मोठा संकल्प, ती मोठी शक्ती. तितकं मोठं विजडम. विजडमचा अर्थ दूरदृष्टी. दूरदृष्टी म्हणजे तुमच्याकडे असं नॉलेज असणे आणि त्या नॉलेजचा उपयोग तुम्ही अशा अँगलनी करताय, अशा वेनी करत आहे, की आजपासून इतके इतके वर्षानंतर किंवा माझी समोरची पिढी त्या जनरेशन टू जनरेशन डेव्हलप कशा होईल आणि मी असं कोणतं सिस्टम रेडी करू ज्याच्यामुळे इच अँड एव्हरी वन इज नाव डेव्हलपिंग. ह्या विजडम सोबत जेव्हा आपण चालतो आणि एखादा चांगला संकल्प आपल्या मनाशी बाळगतो, तेव्हा पुन्हा पुन्हा तो विषय, आईन्स्टाईनचा नियम, E इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. एनर्जीचं रूपांतरण कशामध्ये झालेलं आहे? मॅटर मध्ये. मग संकल्प हा सुद्धा मॅटरच आहे ना. जेव्हा तो फ्रुटफुल होईल, तो प्रत्यक्षात जेव्हा येईल, ते रियालिटी बनेल, तर ते मॅटर मध्येच बनेल ना, हवेत तर बनणार नाही. म्हणजे जी गोष्ट माझ्या मनामध्ये आहे, ते मॅनिफेस्ट मला करायचं आहे, तर ते रियालिटी मध्ये जेव्हा उतरणार, तर ते मॅटर झालं. मॅटर कशापासून बनत आहे? एनर्जी पासून. त्या मॅटरच्या क्रिएशन मध्ये जर आपण एनर्जीचं इनपुटच देऊ शकलो नाही, तर विचार फक्त विचारच राहतील, मॅनिफेस्ट कधीच होत नाही. तर आपल्याला ती ऊर्जा सुद्धा निर्माण करणे आणि त्यांना राईट डायरेक्शन दाखवणे, त्याला चॅनलिंग करणे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळेच आपण ते डिफरंट टेक्निक्स फॉर मॅनिफेस्टेशन शिकलो. त्याला चॅनल कसं करायचं, त्याला रस्ता कसा दाखवायचा तुमच्या एनर्जीला, तुमच्या विचारांच्या नुसार, आणि ऊर्जेला निर्माण कसं करायचं, त्या टॉपिक्सवर आपण बोललो. आता ही 2 दिवसा अगोदर पुन्हा तीच गोष्ट रिवाइज केली. हाऊ टू अपलिफ्ट युअर एनर्जी, हाऊ टू अपग्रेड युअर कॉन्शियसनेस. कारण की त्याच्याद्वारेच हे संभव आहे. थकलेला, हारलेला व्यक्ती कधीही काहीही मॅनिफेस्ट करू शकत नाही. तुम्ही चांगल्याने सगळ्या लोकांना बघा. ते मी ऑरा स्कॅनिंग मध्ये तुम्हाला ग्रहस्थितीच्या अनुसार सांगू, चक्र सांगू, किंवा काहीही असू द्या, सांगण्याचे प्रकार अलग अलग आहे. बिमारी डायग्नोसिस करण्याचे प्रकार अलग आहेत, पण त्याचा मूळ उद्देश एकच आहे की तुम्ही बिमार आहे. डायग्नोसिस हजार प्रकारे केल्या जाईल. अशाच प्रकारे जेव्हा मी कोणाला सांगत आहे की तुमच्यामध्ये ही कमतरता आहे, याचा अर्थ सांगण्याचा प्रकार जरी कोणताही असला तरी मूळ काय आहे, की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हवं तसं जीवन जगू शकत नाही, हवं तसं मॅनिफेस्ट करू शकत नाही. ते अलग अलग अँगलने समजवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला जाते, की तुम्ही तुमची ऊर्जा अपलिफ्ट करा, तुमचा कॉन्शियसनेस अपलिफ्ट करा, तेव्हाच तुम्ही त्या लायकीचे बनणार की तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. आणि तुम्ही जेही लोक टॉप लेवलवर सक्सेसफुल आहे थ्रू मॅनिफेस्टेशन प्रोसेस, त्यांचे विजडम बघा, त्यांचे विचार बघा, त्यांचे एनर्जी लेवल बघा. जे वेल्दी लोक आहेत, ज्यांच्याकडे धनसंपन्न लोक आहेत, त्यांचा ऑरा बघा, त्यांचं मेंटॅलिटी बघा. ते ऑलवेज इन अ हाय कॉन्शियसनेस, ऑलवेज इन अ हाय विजडम, हाय एनर्जी लेवल असते त्यांचं. तेव्हाच त्या सगळ्या गोष्टी भेटते. आणि त्याच्या अपोजिट मध्ये जेवढेही गरीब लोक आहे, जेवढेही त्रासलेले लोक आहे, दुःखी लोक आहे, तुम्ही त्यांना बघा. त्यांचे विचार निकृष्ट, विचारांची लेवल कमी असते, त्यांची मानसिक क्षमता कमी असते, ते भावनात्मकरित्या डिस्टर्ब असतात, ते पूर्ण जीवनामध्ये रखडलेले, त्रासलेले लोक आहेत.
त्यांना ऑलवेज प्रॉब्लेम 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 मध्येच जगत आहे. त्यांचं प्रभुत्व नाही, त्यांच्या स्वतःच्या जीवनावर कंट्रोल नाही, ते कोणाला दोन गोष्टी चांगल्या सांगू शकणार नाही, त्यांच्या तोंडात नेहमी नकारात्मक शब्द राहतील, पैसा कधी टिकणार नाही, परिवारात कधी शांती राहणार नाही. क्लिअर डिफरन्स दिसून येते की व्हाय सम पीपल मॅनिफेस्ट, सम आर डोंट. आणि ज्यांचं मॅनिफेस्ट होत नाही आहे, तशी जर तुमची लाईफ आहे, तसे जर सिम्पटम्स तुमच्या लाईफ मध्ये आहे, तर म्हणजे तुम्ही पण त्यांच्या श्रेणीतले आहे. म्हणजे कुठंतरी मला कसं बनायचं आहे, जे लोक ऑलरेडी मॅनिफेस्ट केलेलं आहे किंवा मॅनिफेस्ट करत आहे, त्यांची मेंटॅलिटी कशी आहे, त्यांचं कॉन्शियसनेस कसं आहे, त्यांची विचारधारा कशी आहे, त्यांची इमोशन्स कशी आहे, त्याचे एनर्जी लेवल कसं आहे, त्यांचं बिहेवियर कसं आहे. त्यांना जेव्हा तुम्ही अनालाइज करणार आणि त्यांच्यासारखे हॅबिट्स आपल्या लाईफ मध्ये आपण उतरवणं सुरू करू, आपण सुद्धा ऑटोमॅटिकली सक्सेसफुल होतो. म्हणून का बरं म्हटलं जाते की सक्सेसफुल लोकांना कॉपी करा. काहीच नाही समजत ना, तर कॉपी करा. का? कारण की त्यांची कॉपी करणं सुद्धा इतकं सक्सेसफुल आहे की सगळ्या गोष्टी ते हायली परफेक्ट लेवलवर वर्क करतात. मग अशा कंडिशन मध्ये आपल्याला कळायला पाहिजे की नेमकं मी काय केलं, काय करायला पाहिजे. आणि बस हाच तो पॉइंट आहे, हे सगळं मला शिकवण्याचा, सगळं मला समजून सांगण्याचं, की कॉन्शियस मॅनिफेस्टेशन हे जे मी सिरीज चालवली, याच करीत आहे की तुम्ही जे क्वालिटीज, जे गुण, जे तत्व त्या सक्सेसफुल लोकांमध्ये आहेत, त्या गोष्टी पॉइंट टू पॉइंट तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, की हे सगळे गुण आपल्यामध्ये असले पाहिजे. आणि तेव्हाच त्या गोष्टी पॉसिबल आहे. आणि जो व्यक्ती याच्यावर काम करेल त्याला सक्सेस ऑटोमॅटिक मिळते. आणि तो त्या पाथवर चालत आहे, मिळणेच आहे त्याला, तो त्याच्यापासून दूर नाही राहू शकत. आणि ह्या टॉपिक्सला सोडून जर तुम्ही तुमचं जीवन जगत आहे, तुम्ही कितीही मॅनिफेस्ट कराल, तेवढी दुःखच मॅनिफेस्ट होईल, अपयशच मॅनिफेस्ट होईल. का? कारण की त्याच्या पाठीमागे इनबिल्ड तुमचं सॉफ्टवेअर तेच डिसाईड करत आहे. तर काही गोष्टी अशा आहेत जसं क्रिस्टल्स अँड जेमस्टोन्स. आपल्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये हे काही फिजिकली, हे काही अशा गोष्टी आहेत ज्या मदत करू शकतात आणि खरोखर करते सुद्धा. तुमच्या घरामध्ये, तुमच्या बॉडीवर जेव्हा आपण ह्या वस्तू अप्लाय करतो, सडनली यांची जी फ्रिक्वेन्सी असते ही हाय फ्रिक्वेन्सी असते. आणि हाय फ्रिक्वेन्सीच्या गोष्टीसोबत जेव्हा आपण रिझोनेट करणं सुरू करतो, तेव्हा आपोआपच आपली चेतना, आपली मनस्थिती, आपले विचार, आपली ऊर्जा बदलणं सुरू होते. अं, आता जसं एक अगोदरपासून ह्या गोष्टी चालत आहे, पण आता काल एक गोष्ट माहीत झाली, जशी ब्रेसलेट आहेत हातामधलं, त्याला आपण बायोमॅग्नेटिक ब्रेसलेट म्हणतात. काय आहे नेमकं ते? अशी वस्तू जे तुमचं ऊर्जेचे पॅटर्न चेंज करते. जर तुमचा ऊर्जेचा पॅटर्न चेंज होत असेल, तर आपोआपच तुमची थिंकिंग, तुमचं बिहेवियर आणि तुमचं माइंडसेट हायर लेवलवर जाणे सुरू होऊन जाते आपोआपच. ही गोष्ट अगोदर नव्हती, तर त्याच्या रिप्लेसमध्ये, त्याच्या जागेवर लोकांनी कोणते गोष्टी वापरल्या? त्यांनी क्रिस्टल्स वापरले, त्यांनी रत्न वापरले. का? कारण की त्या गोष्टी सुद्धा पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर रिझोनेट करत आहे. ते सूर्यप्रकाशाला एक पर्टिक्युलर कलर मध्ये किंवा स्ट्रक्चर मध्ये रेडिएट करत आहे.
काही रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल्स आहेत जे आपल्या बॉडीवर आपण यूज करतो तर सडनली रिलीज होते, जसं लावा बीड. म्हणजे ज्वालामुखीच्या लावामधून जे दगड बनतात त्याचं ब्रेसलेट आहे. ते बॉडीवर ठेवल्याबरोबर तुमची ग्राउंडिंग करते. जे अननेसेसरी व्हायब्रेशन्स आहेत ते जमिनीमध्ये ग्राउंड करून देते. स्फटिक तुमचं रिसिव्हिंग पॉवर वाढवून देते, तुम्हाला हायली सेन्सिटिव्ह करते. असे अलग 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 क्रिस्टल्स आहेत जे त्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे. त्या फ्रिक्वेन्सी सोबत जर आपण जुळवून घेतलं तर आपोआपच आपल्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये सपोर्ट मिळते. मग तो क्रिस्टल तुम्ही ब्रेसलेट, माळच्या रूपात घाला, अंगठीच्या रूपात घाला, त्याचे एक छोटे छोटे बार्स मिळतात, स्टिक सारखे छोटे छोटे पेन्सिल्स म्हणतो त्याला आपण, ते आपल्या जवळ घेऊन तुम्ही त्याला युज करू शकता. त्याचे बॉल्सच्या रूपात येते, ते तुम्ही ठेवू शकता. टंबल्सच्या रूपात तुम्ही तुमच्या त्याला खिशामध्ये ठेवू शकता. तुम्ही तुमच्या घरामध्ये अलग अलग वस्तू ठेवू शकता. हे सगळं काय आहे? तुमच्या घरामधली आणि तुमच्या सराउंडिंग मधली आणि तुमच्या बॉडीवरची एनर्जी पॅटर्न्स चेंज करणे. त्याच्यानंतर हे तर झालं क्रिस्टल्स आणि जेमस्टोन्स. वर्क करतात, 100% वर्क करते. ज्या व्यक्तीला प्रॉपरली हे सूट झालं त्याचं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी सुंदर टूल्स आहेत. त्याच्यानंतर एक पिरॅमिड असतं. पिरॅमिडच्या आतमध्ये बसून मेडिटेशन करणे, पिरॅमिड कॅप डोक्यावर ठेवून मेडिटेशन करणे, पिरॅमिडचे काही वस्तू येतात, जसं काही ब्रेसलेट येते, काही इथं फ्रंट म्हणजे ह्या डोक्यावरची एक कॅप येते, इथे पिरॅमिडचे एक स्ट्रक्चर असते, त्याचं पट्टी बांधावं लागते. डोळ्यावर पिरॅमिडची एक आय कॅप येते. पिरॅमिडचा एक बेड येते, म्हणजे एक गादी असते, त्याच्या आतमध्ये छोटे छोटे पिरॅमिड्स लावले जाते. पिरॅमिड काय करते? आपल्या बॉडीतल्या एनर्जीला एनहान्स करून देते. आणि पिरॅमिड्स मध्ये एक गोष्ट नोटीस केली आहे, आपल्या शरीरामध्ये पंचवायू आहे, प्राण, अपान, उदान, समान, व्यान. तर याच्यामधला हा जो व्यान नावाचा वायू आहे, तर व्यान काय असते? पूर्ण शरीरामध्ये पसरलेली एक असं सिस्टम आहे, वायू तत्व पूर्ण शरीरामध्ये पसरलेलं, जे आपल्या डेथच्या नंतर सुद्धा खूप वेळपर्यंत आपल्या शरीरामध्ये राहते. आणि हा एकच व्यान वायू असा आहे, तो जर बॉडीमध्ये राहिला तर चान्सेस आहे मेलेला माणूस सुद्धा पुन्हा जिवंत होते. कारण की ते एक शेवटचं असं तत्व आहे जे आपल्या प्राणशक्तीला पुन्हा वापस ओढू शकते आपल्या शरीरामध्ये, त्याला म्हणतात व्यान. आणि व्यान जर निघून गेला तर बॉडी संपली. काही लोकांच्या लाईफ मध्ये काय होते, पॅरालाइज झालेले व्यक्ती ज्यांना वात रोग झालेला आहे, वायू विकार झालाय, त्यांचा व्यानच बिघडते, ते जिवंत असतानाच मेल्यासारखे बनून जाते, त्यांचं व्यानच डिस्टर्ब होते. आणि हा व्यान वायू तुमच्या डोक्यापासून तर पायापर्यंत पूर्ण शरीराला त्यांनी व्यापलेला आहे. तर पिरॅमिड मध्ये काय होते, हा जो व्यान आहे, पिरॅमिड या व्यानला रिलीज होऊ देत नाही, त्याला होल्ड करून ठेवते. आणि जितकं जितकं तुमचं हे ऊर्जा, हे वायू तत्व होल्ड करून ठेवलं जाईल, तितकी तितकी तुम्हाला एनर्जी मिळते. आणि ऑटोमॅटिकली पिरॅमिडच्या आतमध्ये बसणारा व्यक्ती हायली हाय एनर्जी फील करते. आणि जसं जसं त्याची एनर्जी वाढत जाते तसं तसं त्याचा कॉन्शियसनेस डेव्हलप होते. का? कारण की एक एक सेल्युलर लेवलवर बंबार्डिंग होत आहे. इतकी एनर्जीचं होईल काय? ते आतमध्ये उतरणार तुमच्या शरीरात, एका एका कणामध्ये उतरतील. आपोआप विजडम चेंज होणं सुरू आहे, तुमचं ऍस्ट्रल ट्रॅव्हल सुरू होऊन जाईल, डिव्हाइन नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचणं सुरू होते, हिलिंग सुरू होऊन जाते. फक्त कशामुळे? तुमच्या आतमधला जो वायू आहे तो रिलीज नाही होऊ दिला म्हणून, त्याला संरक्षित केलं. तर डिकम्पोजिशनची प्रोसेस स्टॉप होऊन जाते, जवळपास स्टॉप होऊन जाते पिरॅमिडच्या आतमध्ये. तर पिरॅमिड हे एक असं टूल आहे
जे तुमच्या वास्तूमधली एनर्जी चेंज करू शकते, तुमच्या लाईफ मधली एनर्जी चेंज करू शकते, जर तुम्ही त्याला ऍज अ मेडिटेटिव्ह टूल्स म्हणून जर यूज केलं. पिरॅमिडच्या आतमध्ये ठेवलेलं पाणी जबरदस्त हिलिंग क्वालिटी घेऊन तयार होते. त्याच्या आतमधले ठेवलेलं अन्न तुम्ही स्वतः ट्रायल करा. एक 200-250 रुपयाचं पिरॅमिड कॅप तुम्ही विकत घ्या. 250 रुपयाची ऑनलाईन मिळून जाते. त्या पिरॅमिड कॅप आणि एक तुमच्या घरातला कोणताही स्टीलचा डब्बा घ्या, सारख्या आकाराचा, हाईटचा. 2 सेफ आणा किंवा एकच सेफ आणा, चांगल्या क्वालिटीचं बघा, दोन्ही साईडने चांगलं असलं पाहिजे. सेंटर मधून कापा. एक सेफ पिरॅमिडच्या आतमध्ये ठेवा, एक सेफ डब्याच्या आतमध्ये ठेवा. 7 दिवस 15 दिवसासाठी सोडून द्या. आणि रोज तुम्ही एक काम करू शकता, डब्बा ओपन करून त्याचा रोज फोटो घ्या. असे 15 फोटो पिरॅमिडच्या आतमध्ये ठेवलेल्या सेफचे घ्या, 15 फोटो डब्याच्या आतमध्ये ठेवलेल्या सेफचे घ्या. आणि 15 दिवसानंतर त्याचा एक व्हिडिओ बनवा. दोन्ही 2 अलग अलग व्हिडिओ बनवा. तुम्हाला डिकम्पोजिशन प्रोसेस लक्षात येईल की पिरॅमिड काय करते म्हणून, आणि हाऊ पिरॅमिड बेनिफिशियल फॉर अस. आपला ऊर्जा वाचवण्यासाठी, त्याला डेव्हलप करण्यासाठी पिरॅमिड किती आवश्यक आहे कळून जाईल. आणि अशा पिरॅमिड टूल्सचा उपयोग करून आपण आपल्या जीवनामध्ये एनर्जीला डेव्हलप करून मॅनिफेस्टेशन प्रोसेसला तीव्र करू शकतो. सेम पिरॅमिडचं एक रेकी ग्रिड बॉक्स येते. क्रिस्टल्स आणि पिरॅमिड दोघांचं कॉम्बिनेशन. सेंटरमध्ये पिरॅमिड असते, साईडला रेकी क्रिस्टल्स ठेवले जाते. ह्या रेकी ग्रिड बॉक्स मध्ये तुम्ही तुमचे फोटो आणि तुमचे विश लिहून ठेवता. याच्यामध्ये 6-8 लोकांसाठी पण आपण वर्क करू शकतो किंवा स्वतःचेच 8 विश लिहून ठेवू शकतो. हे क्रिस्टल्स आणि पिरॅमिड मिळून त्या रेकी ग्रिड बॉक्सला डेली चार्ज करतात. आणि जेव्हा आपण रेकी शिकतो आणि त्या रेकी ग्रिड बॉक्सला स्वतःहून चार्ज करतो डेली बेसिसवर, तेव्हा लक्षात येईल की आपलं मॅनिफेस्टेशन प्रोसेस स्पीडअप होत आहे. त्यानंतर एक विश बॉक्स येते. तो विश बॉक्स सुद्धा पिरॅमिडच असतो. त्या पिरॅमिडच्या आतमध्ये आणखी छोटे छोटे पिरॅमिड असतात. त्याच्यामध्ये एखादी कटोरी किंवा एखादी जागा दिली जाते. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची विश लिहून त्याच्यामध्ये ठेवता आणि तो पिरॅमिडचं कव्हरिंग त्याला करून देता. पुन्हा तो पिरॅमिड तुमचं नाव आणि तुमच्या विशला इतकी एनर्जी देतो की त्याच्यामध्ये लिहिलेली जी गोष्ट आहे ती मॅनिफेस्ट होण्यामध्ये तुम्हाला सपोर्ट करते. जर तुम्ही रेकी शिकले, त्या पिरॅमिड बॉक्स, त्या विश बॉक्सला हातामध्ये घेऊन, दोन्ही हातामध्ये असं ठेवून तुम्ही जर मेडिटेशन केलं आणि त्याच्यावर रेकी सिम्बल्स काढून त्याला चार्ज करणं सुरू केलं, त्याला हील करणं सुरू केलं, तर नॅचरली तो जितका वर्क करते त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त फास्ट वर्क करणं सुरू करून देईल. का? कारण की तुम्ही त्या पिरॅमिडची ऑरा पण चेंज करणं सुरू करून दिली. तर पिरॅमिड तर वर्क करतच आहे, पण तुमच्या रेकीमुळे त्या पिरॅमिड मध्ये जी नकारात्मकता निर्माण होते ती सुद्धा वॉश आउट होत आहे. आणि डेली बेसिसवर जेव्हा तो पिरॅमिड चार्ज होते, तो आणखी पॉवर देते. कशाला? ज्याच्यामध्ये तुम्ही विश लिहिलेली आहे त्या विशला. सेम एंजल लेटर, एंजल एक नंबर लिहून त्याच्यावर एंजल्सला रिक्वेस्ट करण्याची, म्हणजे मदत करण्याची रिक्वेस्ट हा वर्ड लिहून, एंजल्स प्लीज आय रिक्वेस्ट यू प्लीज हेल्प मी, आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही तुमची विश लिहिली आणि पुन्हा ते विश तुम्ही ठेवून दिली. हे एंजल लेटर सुद्धा खूप लोकांचं वर्क करून देते. मग याच्यामध्ये ऍडव्हान्स एंजल हिलिंग हे तर एक असं मिरॅक्युलस एक टूल आहे की मी तर म्हणतोय सगळ्यांना याच्याबद्दल नॉलेज असलं पाहिजे. पण हे हायली सिक्रेटिव्ह गोष्ट आहे, ते त्याच व्यक्तींनी घेतलं पाहिजे जे डिझर्विंग आहे. ही इतकी मिरॅक्युलस गोष्ट आहे की तुम्ही एक वेळा ती हिलिंग स्टार्ट करा, तुम्हाला रिझल्ट, छोटे मोठे रिझल्ट आरामात येणं सुरू होऊन जाते. तुम्ही एकदम अति लेवलची गोष्ट करा, आय वॉन्ट टू 10,000 करोड, आता थोडस ते पण करून देईल. जर तुम्ही रेग्युलर 1-2 वर्ष हिलिंग लावण्यासाठी रेडी आहे. मॅसिव्ह अमाऊंट मध्ये एनर्जी क्रिएट करते. पूर्ण एंजेलिक फील्ड तुमच्यासाठी काम करायला लागते.
ऍडव्हान्स एंजल हिलिंग हे अशी टूल्स आहेत जे आपल्या जीवनामध्ये मॅनिफेस्टेशन करण्यासाठी मदत करतात. बायोमॅग्नेटिक डिव्हाइसेस ते सुद्धा त्याचंच काम करते. तुमच्या शरीरातली ऊर्जेला अर्थ करून देते, तुम्हाला हील करते, तुम्हाला एनर्जाइज करते. काय करा तुम्ही त्या एनर्जीचा उपयोग? शेवटी तुमच्या बॉडीमध्ये जर ऊर्जा आहे, आपोआपच तुमचे विचार, तुमचे इमोशन्स बॅलन्स होणं सुरू होईल आणि ते जसे जसे बॅलन्स होतील तसं तसं तिकडे तुमच्या जीवनामध्ये मॅनिफेस्टेशन होताना दिसेल. तर हे काही गोष्टी आहेत ज्याचा उपयोग तुम्ही सर्वांनी तुमच्या लाईफमध्ये केला पाहिजे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी खर्चिक आहे, पैसा याच्यामध्ये इन्व्हेस्ट होतो, पण एवढं आहे की जर हळूहळू पहिली गोष्ट तर हा आहे की ह्या गोष्टी असतात हे माहीत होणंही आवश्यक आहे. लोक याच्यापासून बेनिफिट घेत आहे हे माहीतच नाही आपल्याला. आता माहीत झालं, आता आपण संकल्प टाकू, आता आपण त्याच्याबद्दल विचार करू आणि हळूहळू प्रयत्न करू की ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये उतरली पाहिजे. ओके. त्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये जो परिवर्तन येईल ना, ते तुमचं तुम्हाला समजेल की कमीत कमी एफर्ट्स मध्ये, कमीत कमी मेडिटेशन, कमीत कमी प्रोसेस वापरल्यावर सुद्धा आपल्या जीवनामध्ये मॅनिफेस्टेशन सहज होत आहे. चला, तर आजचा आपला टॉक इथेच थांबवू. आय होप तुम्हाला हे मॅनिफेस्टेशन जे टूल्स बद्दल मी सांगितलं याच्याबद्दल चांगली माहिती जी मी तुम्हाला दिली ती तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. तुम्ही फ्युचरमध्ये या सगळ्या टूल्सचा उपयोग करणार तुमच्या लाईफमध्ये एनर्जी एनहान्समेंटसाठी आणि मॅनिफेस्टेशनसाठी. आता आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. साधनाताई, तुम्ही तुमचे हे जे नाव आहे ना M420SP हे चेंज करून टाका. ठीक आहे. ते जेव्हा जेव्हा मी बघतो ना मला तो 420 नंबर नजरेसमोर येते आणि हमेशा आहे ना तुमच्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम येते की नाही ते माहित नाही. हा 420 नंबर दिसला की असं वाटतं की आणखी काहीतरी गडबड होईल. ते तुम्ही याला नाव चेंज करा पहिले. चला, तर आपण आता मेडिटेशनची सुरुवात करू. शांत स्थिर बसा. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या एनर्जीवर द्या. ऊर्जेला फील करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ। समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ। इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ। मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे शरीर में प्रवाहित हो। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा,
हे प्राकृतिक शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो। मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति, संकल्प शक्ति, इच्छा शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का मैं आवाहन करता हूँ। मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो। अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए। लम 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 लम
lam, 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 lam. अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए। वाम, 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 वाम। अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए। राम, 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 राम,
राम 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 अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। यम 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 यम
यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए। हम 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 हम
hum, 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 अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए।
अपना ध्यान सहस्त्रार चक्र पर दीजिए।
लांब खोल श्वास. श्वास सोडा. इमेजिन करा सेंटर ऑफ युअर हार्ट व्हाईट लाईट, पांढरा प्रकाश तुमच्या शरीरातून बाहेर पडत आहे आणि तुमचा घेरा 3 फुटापर्यंत वाढलेला आहे. आय इन्व्हाइट गार्डियन एंजल्स, प्लीज कम. आई इन्वाइट यू, आई इन्वोक योर डिवाइन एंजेलिक पावर्स. ब्लेस कीजिए मुझे स्ट्रेंथ एंड करेज, विजडम एंड नॉलेज के साथ, ट्रस्ट, बिलीफ, लव एंड लाइट के साथ. आई इन्वाइट आर्कएंजल राफेल. इमेजिन करा एमरेल ग्रीन लाईट तुमच्या सेंटर ऑफ युअर हार्ट, जे पूर्ण शरीरामध्ये हा लाईट प्रवाहित होत आहे. व्हाईट लाईटला कव्हर करत हा लाईट 7 फुटापर्यंत त्याचा घेरा वाढलेला आहे. आर्कएंजल राफेल, प्लीज कम. Bless me with your divine healing energy. I invite you, I invoke your divine angelic power. Heal करे, heal, heal, heal. लांब खोल श्वास घ्या. इमेजिन करा रॉयल पर्पल लाईट हा प्रकाश तुमच्या शरीरामधून बाहेर पडत आहे आणि पूर्ण तुमच्या शरीराला व्याप्त केला आहे. व्हाईट लाईट ग्रीन लाईटला व्याप्त करत हा प्रकाश 10 फुटापर्यंत अशी ऑरा वाढलेली आहे. आय इन्व्हाइट आर्कएंजल मायकल, आय इन्वोक युअर डिवाइन एंजेलिक पॉवर्स. ब्लेस करा तुमच्या डिवाइन शिल्ड ऑफ प्रोटेक्शनने आणि प्रत्येक प्रकारच्या नकारात्मकतेपासून, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार, नकारात्मक अनुभव, नकारात्मक तत्वांपासून माझी रक्षा करा. प्रोटेक्ट, प्रोटेक्ट, प्रोटेक्ट. लांब खोल श्वास घ्या. इमॅजिन करा सेंटर ऑफ युअर हार्ट अ गोल्डन लाईट, गोल्डन लाईट, ब्राईट शायनिंग गोल्डन लाईट हा प्रकाश तुमच्या शरीरामधून प्रवाहित होत आहे आणि व्हाईट लाईट ग्रीन लाईट पर्पल लाईटला कव्हर करत हा प्रकाश वाढतच आहे, वाढतच आहे आणि तुमच्या पूर्ण घराला कव्हर केलेला आहे. तुमचं घर पूर्णपणे या गोल्डन लाईट मध्ये आहे. तुमच्या घरातले सगळे सदस्य या गोल्डन लाईटच्या प्रकाशामध्ये आहे आणि आता हा लाईट अनंत ब्रह्मांडामध्ये प्रवाहित होत आहे. दिस इज युअर ट्रू सेल्फ, दिस इज युअर ट्रू आयडेंटिटी, दिस इज युअर ट्रू लाईट. लांब खोल श्वास घ्या. दोन्ही हात जोरात घसा. आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. हळूहळू खांदे मान मूव्ह करा आणि हळूवार डोळे उघडा. नाव बॅक टू युअर बॉडी, बॅक टू युअर कॉन्शियसनेस. Once again, a very warm welcome. A very good morning, all of you. I hope everyone enjoy today's meditation session. मला जर अनुभव असतील तर प्लीज तुम्ही शेअर करू शकता. चला ठीक आहे. ओके. हा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. या सगळ्यांना सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. छान मेडिटेशन झालं दादा.
आणि महत्वाचं म्हणजे की ज्या मधल्या काळात आपण ते मनी मॅनिफेस्टेशन वगैरे हे करून राहिलो होतो, हा हा त्याचे छान अनुभव येऊन राहिलेले आहेत. महत्वाचं म्हणजे या दोन्ही गोष्टी खूप छान अलाईन होत आहेत. रात्रीचं आदर्श सरांचं सेशन, हा हा त्यांनी ज्या ज्या टेक्निक सांगितलेल्या आहेत त्या हम्म, टेक्निक, आणि आपलं मनी मॅनिफेस्टेशनचं टेक्निक्स, या दोन्ही मी जेव्हा मॅच करतो आहे तर विदाऊट एनी एफर्ट्स खूप चांगले रिझल्ट त्याचे येऊन राहिलेले आहेत एका त्या लिमिटमध्ये. आणि बरोबर त्या त्या वेळेस किंवा नाही, आपल्याला आता इथे थांबायचं आहे, इथून बाहेर पडायचं आहे, हे बरोबर ते मॅनेज येऊन राहिलेलं आहे. खूप चांगले त्याचे रिझल्ट येऊन राहिलेले आहेत. वा. आणि महत्वाचं म्हणजे की असा गोंधळ नाही होत आहे, जो सुरुवातीला गोंधळ व्हायचा आणि मग त्यातून मग पूर्ण ते लॉस मेकिंग जी सिस्टीम चालू होती ती आता हम्म. पूर्णपणे जवळजवळ 99% बंद झालेली आहे. खूप छान टेक्निक सर शिकवत आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि सोबत आपल्या मनी मॅनिफेस्टेशन ते बरोबर हे घेतले, एक चांगले रिझल्ट त्याचे येऊन राहिले. थँक्यू दादा, थँक्यू, थँक्यू एव्हरीवन. सब लॉट्स ऑफ Lots of ग्रॅटिट्यूड. lots of love, lots of gratitude. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ Thank ब्लेसिंग्स. you. Thank you. चांगला आहे. मस्त. आणखी कोणी? Good morning, all of you. गुड मॉर्निंग. Very, very good morning. आता तेवढा तर म्हणजे टॉक थोडं मिस झाला, पण मेडिटेशन फार म्हणजे गरम होते दोन्ही हात माझे आज. So, अरे वा. एकदम म्हणजे एवढं लवकर कनेक्शन जे फील होत आहे ते पण फार छान वाटत आहे. आणि मेडिटेशन पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने झाला. थोडं गेली होती मी गॅलेक्सी मध्ये वगैरे 2-4. छान. सो आणि रिटर्न आल्यावर गरम हात म्हणजे हे माझ्या याच्या 3 महिन्यामध्ये वगैरे मला कधी फील नाही झाला. बापरे. तो हे माझ्यासाठी नवीन होतं. वा. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू. छान आहे. मस्त. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ओके. चला ठीक आहे. हा मोरे सर, गुड मॉर्निंग. सर नमस्कार, गुड मॉर्निंग सर. नमस्कार. तरी 2-3 दिवसामध्ये मिस झालं थोडं सेशन नाही का. हम्म. हम्म. आज उठलो बरोबर वेळेवर. सरांचे क्लास थोडं रेग्युलर सुरू व्हायले आदर सरचे नाही का, अधूनमधून 1 दिवसच गॅप असतं त्याचा. हो हो. पण संध्याकाळी तुमचं सेशन मिस व्हायले नाही का. असू द्या सर, काही होत नाही. होत नाही. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. चालेल सर, व्यवस्थित सुरू आहे सध्या. ठीक आहे चालेल. काय आहे सर, हे आपण जी एनर्जी बनवत चाललो, जे विचार करत चाललो ना, हा, 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 हा. आपला ऑराच सगळ्या गोष्टी, चांगल्या चांगल्या गोष्टी आता आपल्याकडे अट्रॅक्ट करत आहे. बरोबर बरोबर. है ना? हळूहळू सिस्टम सुधारून राहिलं. हा, हा, आता हा. आदर्श सर सारखे व्यक्ती कनेक्ट झाले पुन्हा, तर त्याच्यामुळे जे हो, काही हो. नवीन टेक्निक्स सुरू झाल्या. माझा भाऊ ट्रेडिंग बिलकुल नाहीच करत होता. ते समजतच नाही म्हणे हे बर- लोक काय शिकवत आहेत. जसे आदर्श सर आले एकदम खुश झाला. बरोबर बरोबर. आता रेडी पण झाला तो. म्हणजे कसं आहे, ज्या गोष्टी होत आहे पण यासाठी जो आपण काय म्हणू, हे जे सरांनी जे म्हटलं ना, नाईट सेशन खूप जास्त काम करून राहिलं. का? कारण की आपण त्याच्यामध्ये रेजिस्टन्स काढून राहिलो, आपले सगळे ब्लॉकेजेस काढत आहोत. हे रेजिस्टन्स आणि ब्लॉकेजेस रिलीज होत असल्या कारणानं काय होतंय, आपली ऑरा वाढून राहिली, एनहान्स होऊन राहिली आणि एक्सेप्टन्स येत आहे. आपण रेडी होत आहे त्या मनी एनर्जीसाठी. सेम जेव्हा आता मॉर्निंग मध्ये पण सुरू करू, आता नवीन मार्च महिन्यापासून जेव्हा मी एखाद्या आठवड्यानंतर मॉर्निंगला पण ईएफटी होईल. आवाज येईल. माझा आवाज नाही येत आहे का? येत आहे ना? हा. येत तर आहे. मॉर्निंगचा पण हा. ईएफटी जेव्हा होईल ना, तेव्हा बघा याचे रिझल्ट आणखी वाढन. तर छोट्या छोट्या बिमाऱ्या, मेंटल स्ट्रेस, खूप काही गोष्टी रिलीज होऊन जाईल आपोआपच. आणि हा सुद्धा रेजिस्टन्स आहे, हा सुद्धा ब्लॉक आहे, तो पण रिलीज झाला पाहिजे आपल्या लाईफ मधून. तर हे ना खूप पॉवरफुल वर्क होणार आहे आता हळूहळू. ठीक आहे ठीक आहे सर. आणि हे क्लासेस नेहमीच थोडी राहणार आहे. कधी त्यांची चालेल, कधी माझं चालतील. जेव्हा ब्रेक मिळाला तेव्हा माझं क्लास है ना, तिथं ठीक आहे, ठीक आहे, ठेवलेलंच आहे चालेल मी. चालेल. बरोबर बरोबर. हे बायोमॅग्नेटिकचं ब्रेसलेट आणले सर हा थोडं नाही का.
हो का? तिथून अरे वा. आम्ही हो गेलतो मी लोणावळ्याला, जाऊन आलो. अच्छा अच्छा अच्छा. हो पाहू म्हणलं त्याच्यात आता आपलं हे सर्व तुमच्या तुमच्या इलेक्ट्रॉनिक मुलाला डिव्हाइसचं घालून द्या जास्त. सर. बरोबर, ठीक आहे चालतं. किती मिळाले? एक मिळालं, दोन मिळाले? एकच भेटलं, ज्याचं ऍडमिशन एकच झालं भेटलं त्याचं ना? एक भेटलं. मॅट भेटणार, ज्याचे ऍडमिशन झालं त्यांना मॅट भेटणार आहे. ओके ओके. त्याच्या पत्त्यावर ते पाठवणार आहेत बहुतेक करून, नाही का? हा, हा. ते सगळं पण काही नंतर तुमच्या नंतर मुलासाठी यूज करून बघा सर, काय रिझल्ट येते बघा. ठीक आहे चालेल. हं? त्याच्या लाईफ मध्ये, त्याच्या एनर्जी मध्ये किती फरक पडते. बरं. त्याचे पत्त्यावर पाठवतो म्हणले ते, नाही का? आता नंतर काय होतं डिसिजन काय माहिती मॅनेजमेंटचं, नाही का? असं नाही नाही, देईल 100% देईल. देतील. मोरे सर किंवा जेवढे काही आपण इथे जोडलेलो आहोत, लक्षात घ्या, हा सर. बायोमॅग्नेटिकचं प्रोडक्ट मी जवळजवळ 4-5 वर्षापासून वापरून राहिलेलो आहे आणि खूप चांगले रिझल्ट आहेत त्याचे. ऍक्च्युली काय की जसं आज टॉकमध्ये सरांनी सांगितलं की बायोमॅग्नेटिक हे सर्व आपली एनर्जी ग्राउंड करते. जी काही इकडे तिकडे पसरलेली आहे ती पूर्ण एनर्जी ग्राउंड करते आणि तिला अलाइन करते आपल्या इनर एनर्जी सोबत. आणि हे सगळे जे आहेत हे त्या ज्वालामुखीच्या राखेपासून बनवलेले छोटे छोटे प्रोडक्ट्स असतात आणि व्हेरी हाय क्वालिटी आणि हाय एनर्जीचे प्रोडक्ट्स असतात. हे अगदी त्याचं छोट्या बटना एवढं मॅग्नेट हे मार्केटमध्ये जे 1 किलोचे मॅग्नेट मिळतात त्याच्या बरोबरीची त्याची ताकद असते. आणि हे प्रॉडक्ट विशेषतः जे अंतराळवीर जातात त्यांच्या पोशाखामध्ये वापरले जातात. जे दिसतात ना आपल्याला फुललेले पोशाख, तर ह्या पोशाखांमध्ये ते असतात. त्याला कारण असं की अंतराळात तुम्हाला तुमच्या ब्लड फ्लो चालू ठेवायसाठी वातावरण पाहिजे आणि ते वातावरण नसते. तर या वातावरणाची निर्मिती हे प्रॉडक्ट त्यांच्या पोशाखात करतात की जेणेकरून तुमचा ब्लड सप्लाय चालू राहायला पाहिजे. आणि त्याचं मेन कारण हेच आहे की तुमच्या शरीराचा रक्तप्रवाह किती चांगल्या प्रकारे फ्लो होईल. कारण 90% आजार हे आपल्या ब्लडशी रिलेटेड असतात, ब्लडमुळेच होणारे असतात. ते इथं व्यवस्थित झाले नाहीत की तुमचे वेगवेगळे आजार चालू होतात. अगदी छोट्यातल्या छोट्या आजारापासून आपण बीपी वगैरे हा म्हणतो तिथपासून तर कॅन्सर पर्यंतची. शेवटी कॅन्सर हा एक आजार नाही. ऍक्च्युली काय, कॅन्सर म्हणजे आपल्या पेशींची अनियंत्रित झालेली वाढ किंवा झाडावर जे बांडगुळ असते तशा प्रकारचं. तर ते आपण बांडगुळ काढून फेकतो, तर ऑपरेशन मध्ये हे काढतात. पण जर लवकरच्या स्टेजला जर कॅन्सर डिटेक्ट झाला तर हे बायोमॅग्नेटिकचं वॉटर वगैरे हे त्याच्यावर खूप चांगल्या प्रकारे काम करते. इव्हन अर्धांगवायू झालेले पॅरालिसिस वाले लोक वगैरे हे यांनाही पुष्कळतं. आईलाही आम्ही याच्यात हे होतं पार्किन्सन साठी, त्याला वापरतोय कंटिन्यू, तोही फरक पडतोय. तर खूप चांगले रिझल्ट आहेत. फक्त 2-3 प्रिकॉशन्स त्याच्यात घ्यायच्या आहेत की विशेषतः प्रेग्नंट लेडीजला तो वापरायचा नाहीये. मग डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही इमिजिएट पहिल्या दिवसापासून पण बाळाला नाही वापरलं पण त्या लेडीजने वापरलं चालते. ज्या लोकांनी आत इलेक्ट्रॉनिक उपकरणं बसवले असतील, जसं पेसमेकर आपलं बंद केलं. हा बोला ना सर. हा, पेसमेकर आहेत किंवा आजकाल आपल्या याच्यासाठी डायबिटीस मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं बसवतात. तशा लोकांनी ते वापरायचं नाही आहे. कारण शेवटी कसं त्याच्यातही मॅग्नेट असते आणि याच्यातही मॅग्नेट, हे डिस्टर्बन्स होऊ शकतं. पण बाकी अगदी 3 महिन्याच्या मुलापासून तर कितीही वर्षाच्या याच्यापर्यंत त्याला काही नाही आहे. ते खूप चांगले आहेत, त्याचे रिझल्ट आहेत. आणि त्याचा काही असं नाही बघ की आता सकाळी वापरायचं की दुपारी वापरायचं संध्याकाळी, हे काहीच नाही. जेव्हा जेव्हा जसा आपल्याला वेळ मिळेल तसा तो वापरायचा. हे ओके, छान आहे सर. थँक्यू. हे प्रोडक्ट ऑलवेज आपल्यासाठी आवश्यकच असते. एनर्जीला मेंटेन करणे, बॅलन्स करणे, हेच तर आपण विचार करून राहिलो, याच्याबद्दलच तर बोलून राहिलो आपण. प्रोडक्टला यूज करणे नेहमीच चांगलं राहील. छान आहे. थँक्यू सर निलंबरकर सर, बरीच माहिती सांगितली बायोमॅट्रिकची. मी आज जाऊन तिथे सांगू शकलो नाही. हा, बायोमॅग्नेटिक मॅट्रिक नका पण बायोमॅग्नेटिक आहे सर.
भरपूर घेतलं त्यांनी चांगलं शिकवलं हो माहिती हो त्यांनी. बरोबर. 2 नाही मॅग्नेट प्रोडक्ट पासून यू पण हा याचे टोटल प्रोडक्ट 9 का 15 प्रकार असते टोटल याचे नाही का. अच्छा. हा याचे टोटल 9 का 15 प्रकार असतात ते सांगितले मी त्यांनी. हे आमचं जे बनवलंय 15चं आहे, 35चं आहे आणि ओके. अजून एक त्याच्यात मटेरियल मॅग्नेट टाकलेलं आहे. असे 2 मिळून त्याचं कॉम्बिनेशन झालेलं आहे. अच्छा. आणि वर्क खूप चांगलं करतं हे. म्हणजे जपानीज टेक्नॉलॉजी वापरलेली आहे याच्यामध्ये. बरेच त्यांनी हाय लेवलचं टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. हम्म. त्याच्यामुळे आपल्याला हे घरी वापरायला काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस नाही लोकांना त्याचं आपल्याला रिझल्ट दिसेल त्यावेळेस आपण त्यांना बाहेर शेअर करू शकतो त्या गोष्टी. असं आहे. हे प्रोडक्ट कसे आहेत सर, एक याच्यामध्ये रिझल्ट दिसेल न शेअर करू गरज पण नाही. हे रिझल्ट देते हो हो म्हणजे हो देते असंच असते. बरोबर. हे 100% रिझल्ट देते. ठीक आहे सर. हा असा एक त्याचा बेल्ट असतो, पेन रिलीफ बेल्ट म्हणून म्हणतात हा त्याला. हा असं हा एक हे असतं, हे असं बरोबर. डोकं दुखत असलं बस इथे असं बांधून घ्या, एक 5 ते 7 मिनिटात तुम्हाला रिलीफ भेटून जाईल. बरोबर. अरे वा, छान आहे. मस्त. काही नाही, म्हणजे तुम्हाला काही हे बॉम्ब लावायची गरज नाही, काही नाही. बांधल्याबरोबर लगेच तुम्ही जर सेन्सिटिव्ह असाल तर 2-3 मिनिटाला तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होऊन जाते. अरे वा. ज्यांना बीपी वगैरे आहे त्यांनी मस्त हाताला गुंडाळून घ्यायला. ओके. हाय बीपी वाल्यांनी उजव्या हाताला, लो बीपी वाल्यांनी डाव्या हाताला गुंडाळायचा. अरे वा. इथे कुठे एखाद्या वेळेस आपल्याला लागते, कुठं काही पेन होतो, सूज येते, तिथे बांधून घ्यायचा. पायाला बांधा, पोटरीला बांधा, किंवा जिथे कुठे 3-4 मिनिटात तो पेन रिलीज होऊन जातो. खूप चांगलं. मस्त आहे इथं. निंबाळकर सर, हे प्रॉडक्ट मागवायचे कुठून? आमच्याकडे घ्या ना, निंबाळकर सरकडे घ्या. हे सर आता एजन्सी आहे आपलं आमच्याकडे. जे वेल्थ इन्फिनिटीचा सिस्टम आहे ना, हा. तर सरांनी त्याच्यासोबत जे अगोदर आपलं प्रोडक्ट हे जे होतं सिस्टम होतं, हे ट्रेडिंग बेस होतं. हा. ट्रेडिंग एज्युकेशन देत होते. आता त्याच्यासोबत त्यांनी प्रोडक्ट पण ऍड केलेलं आहे. अच्छा. त्यांनी हेल्थ आणि वेल्थ अशा दोन्ही कॉन्सेप्टवर आता काम करणार आहे. ओके. त्याच्यामध्ये त्यांनी बायोमॅग्नेटिक हे एक ब्रेसलेट आहे. त्याच्यानंतर हा. आता सरांनी जे सांगितलं हे आहे. त्याच्यानंतर एक मॅट देणार आहे. अच्छा. ड्रिंकचं एक त्याच्यानंतर ठेवलेलं सर, सायरप पण ठेवलेलं आहे. आणि सोबत ते काही एक कुशन आणि पिलो हे आहे, मॅट्रेस आहे, अच्छा. ते सुद्धा देणार आहे. त्याच्यामध्ये पण ते रिलीफ करते पूर्ण. हे सरांनी दाखवत आहे बरं. मॅट. हा एक वॉटर एनर्जी पॅड आहे. पॅड. अच्छा. हा. पॅड. हा. त्याच्यात मॅग्नेट्स असतात टोटल, ओके. आणि त्याला एक हे अशा बेल्ट आहेत बॉटलला बांधायसाठी. हा. अच्छा. म्हणजे अशा आतमध्ये बॉटल हे करून घ्यायची. त्याच्यात बॉटल रॅप करायची आणि यांनी बरोबर आहे. त्याला बांधून घ्यायचं. बांधून द्यायचं. बॉटल राईट. बॉटल कोणतीही असली तर चालते, पण शक्यतो प्लॅस्टिकची बॉटल वापरू नका. तसंही आपण म्हणतो प्लॅस्टिकच्या बॉटल मधलं पाणी शक्यतो पिऊ नका. पिऊ नका. बरोबर. काचेची बॉटल सगळ्यात उत्तम. फक्त जर तुम्ही इकडे तिकडे हलवत नसाल, पण काय ते वजनदार राईट. असते आणि ह्याच्यातून सटकली तर जाईल. आपली हम्म. स्टीलच्या ज्या बॉटल्स वगैरे असतात त्याही बॉटल चालतात सर्व, त्याला असं काही बंधन नाही. बरोबर आहे. हा असा रॅप करून ठेवायचं आणि त्यातलं पाणी आपण प्यायचं. ते कमी झालं की पुन्हा भरून ठेवायचं. बरोबर. म्हणजे ही बॉटल कंटिन्यू याच्यातच ठेवायची ना, रॅप हो. करून. बॉटल याच्यात ठेवून ओके. द्यायची. आपल्याला पाणी पाहिजे ओतून घ्यायचं, त्याच्यात पुन्हा भरून ठेवायचं. 3 राईट. तासात चार्ज तसं होत पाणी राहील म्हणजे तिथं ते. चार्ज होऊन जाते. आणि याचा छान. दुसराही उपयोग असं करू शकतो आपण की एखाद्या वेळेस आपली कधी कधी पाठ वगैरे दुखत असते, काढायचं, हो. झोपताना इथे खाली ठेवून घ्यायचं. राईट. बस. चांगलं आहे. म्हणजे मल्टीपर्पज प्रॉडक्ट आहे, मल्टी युजेस. हो. मल्टीपर्पज आहेत, चांगले आहेत. घरातले औषधांचे खर्च एकदम कमी होऊन जातात. आणि इव्हन आपली जी आयुर्वेदिक औषधं वगैरे असतात की नाही, हे त्याच्या आजूबाजूला ठेवलं तर त्याची क्वालिटी आणि वाढून जाते. बरोबर. ओके, थँक्यू. चालेल. ठीक आहे. याची टोटल कॉस्ट किती आहे सांगून द्याल सर, निंबाळकर सर, मला व्हॉट्सअपवर. आता मी त्यावेळेस घेतलं तेव्हा वेगळं होतं. आता याच्याबद्दलचं माझं सेशन इकडचं ते झालेलं नाही. अच्छा. त्याच्यामुळे मोरे सरांचं झालं वाटतं ना. सांगतो सर नाही त्याचे सर, हे नाही, ज्याचं ऍडमिशन झालेलं त्यांना नाही का, त्यांना हे मॅट फ्री देणार आहेत सध्या ते. अच्छा.
हा. ओके. आणि ज्यांना समज न्यू ऍडमिशन करायचं असेल त्यांना नाही का फक्त ब्रेसलेट हा भेटणार आहे हा त्यांना. आणि जे आपले जे सेशन येतं सेशनचे जे म्हणजे ग्रुपवर जे चार्ट त्यांनी ठेवलेले येतं ग्रुपचे चार्ट मॅट हे जे आहेत ना ग्रुप ओके ओके. म्हणजे ह्या येणारे सिग्नल येणारे जे हे येतं त्यांना ते फ्री राहणार आहे हा 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 हा. त्याच्यामध्ये. एक काम अच्छा, त्याचं करू ते त्याच्यावर आपण, फ्रीज आहे. अर्चना मॅडम सोबत बोलून घेऊ आपण. ठीक आहे होय, चालेल. किंवा मग आम्ही जे बोलवले होते तिथे एकदा माहिती घेऊन सांगून देतो तुम्हाला. अं, हा चालेल, तसंही करा, तिथे विचारून घ्या हो, एकदा. चालेल. आहे की नाही? म्हणजे कसे प्रॉडक्ट चांगले आहे आणि बेनिफिशियल आहे ना. घेऊन ठेवायला नाही, काही कारण हे की नाही. आता मला काल आला होता सर मॅडमचा फोन, त्यांनी सांगितलं समजून. रात्रीचा काही हा क्लास हा करणं झाला नाही माझ्याच्यानी, पण ते बरोबर समजलं आहे. मला सगळं. त्याचं सगळं काही लक्षात येऊन गेलं. फक्त प्राइसिंगची हा. गोष्ट आहे, तर आपल्याला ते MRP पेक्षा कमी त्या येतं. इनबिल्ड कोर्स मधून घेणंच आपल्यासाठी चांगलं आहे. हो हो 6,500 रुपये आहे जनरल साठी नाही का ते 6,500 मध्ये त्याच्यातनं बेल्ट काही येणार सर त्याचा. हा 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 ते तशी ठीक आहे ती सर, फीस तिथं आपण बघू. हो हा हो हा हो. बरं. तिथं घेता येईल ठीक नंतर. आहे, चालेल. हो, तर बढिया ठीक आहे, ठीक. हे करू शकतो आपण. हे आणि घेण्यासारखी वस्तू आहे. आणि ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांना नाही का 14,000 मध्ये मग त्याचा मॅट येणार आहे त्याच्यात असं आहे त्याचं सोल्युशन नाही का. हो, ते 2-3 लेवल आहे ना, हो 6, 14 आणि आणि काहीतरी 29 मध्ये 29. सर्वच भेटतात त्यांना मग असं आहे 29 मध्ये ते. पूर्ण भेटणार आहे. 29 मध्ये पूर्ण भेटणार म्हणजे वर्षाचं त्याचं त्याच्यामध्ये पॅकेज. काय म्हणते त्याला, आपलं जे बेरी आहे कोणतं, हिमालयन हो ते बेरी. मॅट्रेस आहे. बकथॉन. हा, बकथॉर्न म्हणून. बघतो तर ना, त्याचं बघतो ना. पण, हा, ते आपण बोलत होतो ना सर, की जे मला घ्यायचं आहे म्हणून. तर तेच आहे ते प्रोडक्ट. आणि सोबत सोबत ते हेल्थ सेवर म्हणून दिलेलं आहे, ते गटला चांगलं करण्यासाठी आहे. तर त्याचं सिस्टम असं आहे की ते आपलं एकवेळा नाभी सिस्टम एकवेळा चांगलं केलं की त्याच्यासोबत कनेक्टेड आपल्या शरीरातले जवळपास 200 आजार जे पोटासोबत कनेक्टेड आहे ते पूर्ण क्लिअर हा करते. हा हा. है ना, ते एक ऍज अ एनर्जी बुस्टर म्हणून ते पण युज होत आहे. आणि इकडे हे जे बरोबर. बायोमॅग्नेटिक देत आहे हे आपली हे बीपी शुगर किंवा हे जे अदर स्ट्रेस आहे, एनर्जी जी आपली हेल्थ डिस्टर्ब क्लिअर होते, ठेवासाठी. हे याच्यासाठी देत आहे. आणि त्याच्यासोबतच मग ते त्यांचं जे ट्रेडिंगचं सिस्टम आहे, ते एज्युकेशन असं समजा की ते फ्री ऑफ कॉस्टच होऊन झालं त्याच्यात आता. कारण की प्रोडक्ट बरोबर जेवढी आहे. क्वालिटी भेटून राहिले की ते एज्युकेशन फ्री आहे. सोबत सोबत त्यांचं जे सिग्नल देण्याचा जो सिस्टम आहे तो पण त्याच्यामध्ये इनबिल्ट केला आहे. बरोबर आहे. आणि मॅडमचा रिव्ह्यू आला होता त्या दिवशी की महिन्याभरापासून चांगले सिग्नल येत आहे म्हणून. तर काही हरकत नाही म्हणे, आपण त्याचा युज करू शकतो आता. तर म्हणजे असे ते 2-3 स्टेप ठेवले आहे. ज्यांना 29 नाही जमत त्याच्यामध्ये अर्ध पॅकेज 14 मध्ये, ज्यांना 14ही जमत नाही त्यांनी 6 मध्ये. 6 मध्ये एज्युकेशन राहणार नाही वाटते, फक्त सिग्नल भेटणार आणि हे एक बायोमॅग्नेटिक जे हे आहे ब्रेसलेट ते भेटेल. म्हणजे ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे त्यांना रिन्यू करायची गरज नाही, म्हणजे पुन्हा पुन्हा क्लासेस ते डायरेक्ट सिग्नल साठी आपलं इथे अप्लाय करू शकतात, असं आहे. अशा समाजाचं नाल प्रकारे समाजाचं नाल तुटण्यासाठी त्यांनी कमी बजेटमध्ये ते हे केलं त्यांनी नाही नाही, पॅकेज बरोबर आहे ठेवले सर, म्हणजे एकदम एकदम बरोबर ठेवलेलं 6,500 आहे. ठेवले 14,000 ठेवले 19,000 ठेवलेले क्लोज मॅटर हा, असं बरोबर आहे. ठेवलेले. नाही, खरी गोष्ट आहे ना, हे म्हणजे एक वेळा नवीन, हे नवीन लोकांसाठी आहे का सर सगळं? हो हो, सर्वसाठी येतं नाही, जे इथून जुने ते. लोक होते ते. जुन्यासाठी मॅटेन सर आता ज्याचं ऍडमिशन अपडेट आहे सध्या ना करंट हा हा हा, त्याच्यासाठी ते त्याच्या ऍड्रेसवर नाही अच्छा. का अपडेट ऍड्रेस त्यांनी पाठवून द्या त्याच्या व्हॉट्सअपवर ते ग्रुप बनवून त्यांनी नवीन नाही का ते कंपनीला करा सेंड लागते करायचं. सर आपल्याला. दिनेश सर, तुमचं नाही का ऍडमिशन झालेलं आहे ना, ते अपडेट करून हा घ्या हा लागते. हा. हो ते पाठवून लागेल सर आता तसे तेच बोलले म्हटलं. तसे ना का सर बोलले सर म्हणजे तुमचा जे करंटचा जे ऍड्रेस आहे करंटचा जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेसवर आम्हाला मेसेज पाठवा म्हणजे नाही का कंपनीला बरोबर. असं ते बोलले. आता अर्चना मॅडम काय बोलते ते पाहून घेऊ आता नंतर नाही का. मॅट कंपल्सरी चालेल, सर्वांना ठीक. भेटणार ऍडमिशन झाले त्यांना नाही का. आणि जे आम्ही LDP ला होतो LDP ला आम्हाला बेल्ट भेटलेलं आहे म्हणजे LDP प्लस याचा चार्ज होता असं त्याचं बरोबर, टोटल. ठीक चांगलं आहे सर. सगळीकडून ग्रोथच होत आहे. आणि बघा, हा आहे ना कॉन्शियस याचाच फरक आहे बरं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जितकी जितकी आपली चेतना चांगली डेव्हलप होत आहे ना, असं नका समजू की हजारो लाखो लोक जुळलेले आहेत तर मग सगळ्यांचे तर निगेटिव्ह आहे, मग आपल्या 4 लोकांच्या पॉझिटिव्हने काही होते काय? नाही होत असते. का? कारण की जे कॉन्शियसली विचार करून राहिले ना कोणत्याही सिस्टमवर, त्यांच्यासाठी आपोआपच घटना घडते. फक्त आपल्याला रिसिव्हिंग आपली स्ट्रॉंग ठेवणे आहे आणि आपली एनर्जी चांगली करणे आहे. आपोआपच सिस्टम बदलत जाते, चांगल्या गोष्टी इनबिल्ड होत जाते. आणि फक्त आपलं मन चांगलं बरोबर असलं आहे पाहिजे सर. प्रत्येकासाठी. कोण किती कमवून बरोबर. राहिलं, कोणाचं काय चालू आहे, याच्यात दुसऱ्याच्या भानगडीत पडणे नाही. मे बी त्याचे आहे. विचारच तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. तो व्यक्ती
मग काम करते का नाही करत का कोणी कसंही असू द्या, आपला विचार फक्त आपली एनर्जी डेव्हलप करण्यावर असला पाहिजे. दुसऱ्याच्या याच्यावर लक्ष टाकणे म्हणजे स्वतःच सिस्टम बिघडवणे. आणि होत काहीच बरोबर नाही. नेचर काय करते, तुम्हालाच त्या पॅटर्न मधून बाहेर फेकून देते. त्याचं तर काही बिघडत नाही, बरोबर आपणच रस्त्यातून बाजूला होऊन जातो. बरोबर आहे. त्याच्यामुळे कसं की आपलं लक्ष आपल्या टार्गेटवर आणि आपल्या एनर्जीवर असलं पाहिजे. बाकी नेचरला माहित बरोबर आहे तुमच्या बेनिफिटसाठी कोणते कोणते बदल घडवून आणले पाहिजे, बस. है ना? एक्झॅक्टली. चला. कारण की 5-8 वर्षापासून मी क्रिस्टल सोबत जुळलो, पण हे बायोमॅग्नेटिक मला आज माहित पडलं. म्हणजे मॅग्नेटिक हा प्रकार माहिती होता, पण बायोमॅग्नेटिक आज जे सांगितलं मोरे सरांनी, निंबाळकर सरांनी, आज माहित हा, पडलं की तो असं असा आहे आणि त्याचे असे असे फायदे आहे. बरोबर. म्हणजे ते एकदम असं म्हणते ना, वरतून अवतरलं खाली. काहीतरी अजून एक नाही प्रॉडक्ट आहे तुमच्यासाठी बेनिफिशियल, घेऊन घ्या. ते एकदम ऍक- वरतून देवानी असं ऍक- सोडून दिलं खाली. तर- जास्त सगळं तर- सांगितलं आज तर याचा निंबाळकर पर्पज फक्त सरांनी. काय सर, जे अशुद्ध रक्त पुरवठा आणि शुद्ध रक्त पुरवठा जे असतं ना शरीरामधला, ते क्लीन करायचं काम करतं. बरोबर बाकी बेनिफिट त्याचे पर्पज, मेन पर्पज ते आहे त्याचं. अशुद्ध रक्त पुरवठा शुद्ध करायचं काम करते, असं असते. मोरे सर, आणि हेल्थ ऍक्च्युली क्लिअर आपण राहिली, व्याधी हेल्थ ऍक्च्युली कशामुळे क्लिअर आपण तयार राहिली होते? ना, हेल्थ रिट्रीटला क्लिअर गेलो होतो राहिली ना ना, सर. तशी येते. हो हो. ऍक्च्युली आपण रिट्रीटला गेलो होतो ना, तर तेव्हा माझ्या डोक्यात हा, होतं नाहीतरी आपण ओके. बसमध्ये आहे बघ त्या गाडीत आहे, पण ते नेमकं आपले गाड्या वेगवेगळ्या झाल्या आणि मग त्या हा हा ह्याच्यात हा, ते विसरून गेलो. नाही तर एकदा विसरून बसमध्ये गेले. बसलं की म्हटलं आपण सगळ्यांसोबत या विषयावर बोलू बा, की एक चांगलं आहे. नाही मग नाही ते नाही. राहिलं ते हा राहिलंच. हा ते हा. तर या निमित्ताने ते पुन्हा आलं. चला, आला आला तेव्हा तेव्हा वेळ बरोबर. यायची होती. बरोबर. तेव्हा वेळ यायची होती, ते वेळ आज आली. आणि आज इतके बरोबर सारे लोक जुळले तर सगळ्यांपर्यंत पोहोचली. पहा म्हणजे आज बरोबर. बेसिकली खूप सारे लोक आहे पण ग्रुपमध्ये बरोबर. 17-18 हो. लोक होते वाटते आज. हा, 18 जण होते. 18 जण. हा, तर पहा म्हणजे आज सगळ्यांच्यासाठी ते बेनिफिशियल राहिला. हा, बरोबर आहे. चला चला. थँक्यू निंबाळकर सर. खूप मोठी आज तुम्ही हे दिली एक महत्वाची वेलकम. माहिती. थँक्यू मोरे सर. थँक्यू सर. लागा आता तुम्ही, बेल्ट कसा मागवायचा, मॅच कशी मागवायची, त्याच्या मागे लागा फक्त आता तुम्ही. फक्त फोन पे करता, फक्त ताण नका घ्यायचो फक्त. अरे आपण ऑलरेडी मेंबर आहोत. पण आदरसाठी म्हणालो, आपल्यासाठी भेटून जाईल आदरसाठी. अच्छा, हा, आपण आदरसाठी ते तर. हा. अरे तो तर बघ आपण करूच ना बाप्पा, हो हो हो. त्याच्यासाठी तर ते काही प्रॉब्लेमच नाही. फक्त सरनं काय तुम्ही सांगितलं पण पाहून नाही का ठेवा इथे. कुठून मागवायचं. हा, हा, याच्यात काय सांगितलं त्यांनी, म्हणलं इथे एक देश सेवा म्हणून एक तुम्ही काम करा म्हणून, नाही का याच्यामध्ये. कारण आजचं जे बरोबर. युग आहे, आजचं जे नवपिढी आहे, सर्व नवपिढी नाही का, म्हणजे एक हम्म. निगेटिव्ह व्हायब्रेशन मध्ये खूप घुसलेली आहे. जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये त्यांनी खूप त्याचं वेळ चाललेला आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण त्यांना खूप खूप. थोडंफार नाही का, ते कसं हम्म. पुशअप होते, यंग जनरेशन कशी पुशअप होईल चांगल्या क्वालिटीनं, त्यासाठी आपलं काम करायचं म्हणून. बरोबर. जे बुड्ढे बरोबर. फुटे आहेत ते बुड्ढे फुटेला एवढं हे नका करू, टॉर्चर नका करू. हम्म. पण जे हे येतं, जे यंग जनरेशन आहे, ते आपल्या हातातून नाही गेली पाहिजे. हा त्याच्या पाठीमागे पर्पज आहे. बरोबर. असं आहे. नाही, चांगला आहे, चांगला चांगला आहे. उद्देश आहे. हम्म. नाही, आपल्या सिस्टम चला. सोबत ही गोष्ट आता जुळली तर सांगण्यासाठी पण चांगलं झालं, है की नाही? हो हो हो. तशी आपण वस्तू हो, सजेस्ट करतच असतो बरोबर आहे. एनर्जी एनहान्समेंट साठी, तर हेही सजेस्ट करू. चालेल समोर. चालतंय, येस चालतंय. येस 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 येस. ओके ओके. चला, थँक्यू सर. ओके. बऱ्याच Bless you. दिवस गॅप Lots पडला of थँक्यू love होता and थँक्यू. आणि gratitude. ठीक आहे. ओके. Lots of blessings all of you. थँक्यू सर. लॉट्स ऑफ खूप ग्रॅटिट्यूड, सुंदर माहिती भेटली. लॉट्स ऑफ रेकॉर्ड झाली, ब्लेसिंग. त्याच्यामुळे आता हे सदैव आय राहील लव्ह यू. सगळ्यांसाठी अवेलेबल. ओके येस ओके. येस, हे तर खूप छान झालं. हा, त्यामुळे खूप खूप ब्लेसिंग्स. हम्म. Lots of gratitude. Lots. Angels always bless you. Bless you. Bless you. Bless you all. Thank you so much for joining. Yes. Thank you so much for sharing knowledge, give blessings and support. Thank you. Thank you. Thank you.